धार्मिक कथा हनुमद रामायण। धर्मग्रंथानुसार विद्वानांचे म्हणणे आहे की हनुमानजींनी प्रथम रामकथा लिहिली आणि तीही आपल्या नखांनी खडकावर। ही रामकथा वाल्मिकीजींच्या रामायणाच्याही आधी लिहिली गेली होती आणि ती हनुमद रामायण म्हणून प्रसिद्ध आहे। ही घटना घडली तेव्हा श्रीराम प्रभू रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत राज्य करू लागले होते आणि हनुमानजी हिमालयात गेले होते। तेथे ते शिव तपश्चर्येदरम्यान रोज खडकावर नखांनी रामायणाची कथा लिहित असे। अशा प्रकारे त्यांनी भगवान श्रीरामाच्या महिमाचा उल्लेख करणारे हनुमद रामायण रचले। काही काळानंतर महर्षी वाल्मिकींनीही वाल्मिकी रामायण लिहिले आणि ते लिहिल्यानंतर ते भगवान शंकरांना दाखवून त्यांना अर्पण करण्याची इच्छा झाली। ते रामायण घेऊन शिवाचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वतावर पोहोचले। तेथे त्यांनी हनुमानजी आणि त्यांनी लिहिलेले हनुमद रामायण पाहिले। हनुमद रामायण पाहून वाल्मिकीजी निराश झाले। वाल्मिकीजींना निराश बघून हनुमानजींनी त्यांना कारण विचारले। तेव्हा महर्षी म्हणाले, मी अथक परिश्रमानंतर रामायण लिहिले, पण तुमचं रामायण पाहिल्यावर आता माझ्या रामायणाकडे दुर्लक्ष होईल असं वाटतं, कारण तुम्ही जे लिहिले आहे त्या तुलनेत माझे रामायण काहीच नाही। त्यानंतर वाल्मिकीजींची चिंता दूर करण्यासाठी श्री हनुमानजींनी हनुमद रामायण पर्वशिला एका खांद्यावर उचलली आणि महर्षी वाल्मिकींना दुसऱ्या खांद्यावर बसवून आपली रचना श्रीराम यांना अर्पण करून समुद्रात विसर्जित केली। तेव्हापासून हनुमानाने रचलेले हनुमद रामायण उपलब्ध नाही। ती शिला अजूनही समुद्रात पडून आहे। प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग। Thank you.